जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे। तापमान 44 ते 46.9 अंशांच्या दरम्यान स्थिर आहे। सोमवारी 46.3 अंश तापमानाची नोंद झाली। नागरिक उकाड्याने हैराण झाले। भारतीय हवामानशास्त्र विभागाने आजही ऑरेंज अलर्ट जारी केलाय। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। अकोल्यात गेल्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात तापमानाने उष्णतेचा कहर केला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता अकोल्याचं हे टावर चौक आहे आणि या टावरच्या बाजूलाच आता हे बस स्टँड आहे आणि बस स्टँडला पाहिजे त्या प्रमाणात गर्दी नसल्याचं दिसून येत आहे। लग्न सराईचे दिवस आहेत, मात्र गर्दी त्या प्रमाणात पाहिजे ती तशी दिसून येत नाही। तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून अकोल्याच्या महानगरपालिका प्रशासनाने ठिकठिकाणी पाणपोई लावण्यात आली आहे। या ठिकाणी पाणपोई महापालिका प्रशासनाच्या वतीने लावली जात आहे आणि लावलेली आहे आणि या ठिकाणी रस्ते सुद्धा ओस पडल्याचं दिसून येत आहे। गर्दीची वर्दळ कमी झाल्याचं दिसून येत आहे। गेल्या 4 ते 5 दिवसातून उष्णतेचा कहर पाहावयास मिळत आहे। अकोला जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट अजूनही कायम असून 44 ते 46.9 अंशा दरम्यान सध्याची स्थिती आहे। सोमवारी 46.3 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे या उकाड्यापासून नागरिक हैराण झाले आहे। भारतीय हवामान विभागाने आजही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। दुपारच्या वेळेस रस्त्यावर शुळशुळाट असताना दिसून येत आहे, तर मजुरांना कामासाठी घराबाहेर पडावे लागले असले तरी उष्माघात आणि डिहायड्रेशनच्या घटनेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जवळपास अकोल्याच्या रुग्णालयात 2 पेशंट सुद्धा असल्याची माहिती समोर आली आहे आणि 29 एप्रिल ते 3 मे दरम्यान अकोलासह विदर्भातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजही व्यक्त केला जात आहे। त्यामुळे आता नागरिकांनी घराबाहेर पडताना आपल्या जीवाची काळजी घ्यावी आणि शीतपेय घ्यावे आणि उन्हापासून संरक्षित वस्तूचा वापर करावा अशी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अकोलेकरांना विनंती केली जात आहे आणि NDTV मराठीच्या वतीने अकोलेकरांना ही विनंती केली जात आहे। योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।